नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MPWGK चॅनलमध्ये। तर आज आपण 28 जून 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर चला वळूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, नुकताच आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर आता पहिल्यांदा पाहूयात आपण आंतरराष्ट्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन म्हणजे काय। तर म्हणजे MSME म्हणजे काय? मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस डे। लक्षात ठेवा मित्रांनो, MSME। तर याचे ऑप्शन्स पाहूयात। ऑप्शन ए 25 जून, ऑप्शन बी 27 जून, ऑप्शन सी 26 जून आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 27 जून रोजी। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न दुसरा, अलीकडेच पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए इक्बाल खान, ऑप्शन बी मोहम्मद वसीम, ऑप्शन सी मोहम्मद सिराज आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोहम्मद वसीम यांची। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न तिसरा, अलीकडे भारताचा सर्वोच्च संरक्षण निर्यात भागीदार म्हणून कोण उदयास आले? याचे ऑप्शन्स आहे। ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न तिसऱ्याचे आपण महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेले आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्थलांतरितांना नागरिकत्व देण्यासाठी नवीन योजना पॅरोल इन प्लेस जाहीर केली आहे। काय केली आहे? पॅरोल इन प्लेस जाहीर केली आहे। पुढील पॉईंट, अमेरिकेने भारताला 31 प्रेडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे। पुढील पॉईंट, 2023च्या जागतिक रँकिंगमध्ये अमेरिका स्टार्टअप फीडिंगमध्ये अव्वल आहे। काय अव्वल आहे? अमेरिका स्टार्टअप फीडिंगमध्ये अव्वल आहे जागतिक रँकिंगमध्ये। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। 2023च्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त सराव वज्रप्रहार उमरोई मेघालय येथे आहे। पुढील पॉईंट, फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत USA अव्वल आहे। पुढील प्रश्न चौथा, CAGने अलीकडेच भारतातील पहिल्या चॅडविक हाऊस नेव्हिगेटिंग ऑडिट हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी शिमला, ऑप्शन सी जयपूर आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी शिमला। ठीक आहे, तर प्रश्न पाचवा, अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने नौदल प्रशिक्षण सहकार्य वाढवले आहे? तर याचे ऑप्शन्स आहे। ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी मालदीव, ऑप्शन सी UAE आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी UAE ने। तर याचे महत्त्वाचे पॉईंट देखील आपण इथे काढलेले आहेत। तर पहिला पॉईंट आहे, भारत आणि UAE ने स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली सुरू केली आहे। काय केली आहे? स्थानिक चलन सेटलमेंट प्रणाली। पुढील पॉईंट, दुबई जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करणार आहे। तर काय? दुबई जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करणार आहे। हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील पॉईंट, UAE ने आनंद कुमार यांना गोल्डन व्हिसा दिला आहे। कोणाला? आनंद कुमार यांना। पुढील पॉईंट, भारत सरकार UAE मध्ये भारत पार्क बांधण्याचा विचार करत आहे। चला पुढील पॉईंट पाहूयात। वाळवंट चक्रीवादळ 2024 भारत आणि UAE मधील लष्करी सराव थार राजस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे। पुढील पॉईंट, पंतप्रधान मोदींनी अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे। कोठे? पंतप्रधान मोदींनी अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे। पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न सहावा, अलीकडेच पेन पिंटर पुरस्कार 2024 अलीकडेच पेन पिंटर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे ऑप्शन्स राहतील। ऑप्शन ए चित्रा बॅनर्जी, ऑप्शन बी सलमान रश्दी, ऑप्शन सी अरुंधती रॉय आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी अरुंधती रॉय यांना। ठीक आहे, याचा महत्त्वाचा पॉईंट देखील आपण काढलाय। पॉईंट पाहून घेऊया। 27 जून रोजी ब्रिटिश लायब्ररीने भारतीय लेखिका
भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार 2024ने सन्मानित केले. नोबेल पारितोषिक विजेते नाटककार हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ पेन पिंटर पुरस्काराची स्थापना 2009 मध्ये करण्यात आलेली आहे. तर पेन पिंटर पुरस्काराची स्थापना केव्हा केली? 2009 मध्ये केलेली आहे. लक्षात ठेवा, 2009 मध्ये पेन पिंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 7वा. भारतातील सर्वात मोठी बिबट्या सफारी अलीकडेच लोकांसाठी कोठे खुली करण्यात आलेली आहे? तर काय? सर्वात मोठी बिबट्या सफारी अलीकडेच लोकांसाठी कोठे खुली केलेली आहे? ऑप्शन ए आहे भोपाळ, ऑप्शन बी आहे बेंगळुरू, ऑप्शन सी आहे कोलकाता आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी बेंगळुरू येथे. ठीक आहे, लक्षात ठेवा बेंगळुरूमध्ये. प्रश्न 8वा. अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलाने संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी होपेक्स सराव केला आहे? काय? होपेक्स सराव केला आहे. याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी इजिप्त आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी इजिप्त. लक्षात ठेवा ऑप्शन सी इजिप्त. प्रश्न 9वा. नुकतेच भारताचे नवे गोल्फ प्रमुख कोण बनले आहे? याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए गौरव बॅनर्जी, ऑप्शन बी कपिल देव, ऑप्शन सी नवीनचंद्र झा आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी कपिल देव. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी कपिल देव. तर आता आपण याचा महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. तर पॉईंट पाहून घेऊयात. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आणि हौशी गोल्फर कपिल देव यांनी प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया PGTIचे नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे. माजी अध्यक्ष H. श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर कपिल देव यांची नवीन अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 10वा. नुकतेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 100वे सदस्य म्हणून कोण सामील झाले आहे? याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए मलावी, ऑप्शन बी टांझानिया, ऑप्शन सी पॅराग्वे आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी पॅराग्वे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 11वा. नुकतीच पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन एशिया पॅसिफिक समिट कुठे आयोजित करण्यात आली होती? याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए कोची, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी लखनौ आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर ठीक आहे, याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए कोची येथे. लक्षात ठेवा ऑप्शन ए कोची येथे. प्रश्न 12वा. नुकतेच नाटोचे पुढील महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणाची? नाटोचे पुढील महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए रिचर्ड जेस, ऑप्शन बी मार्क रूट, ऑप्शन सी विलियम जेम्स आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी मार्क रूट यांची. ठीक आहे. प्रश्न 13वा. नुकतेच क्षयरोग संशोधनासाठी 3D फुफ्फुसांचे मॉडेल कोणी विकसित केले आहे? तर काय प्रश्न? नुकतेच क्षयरोग संशोधनासाठी 3D फुफ्फुसांचे मॉडेल कोणी विकसित केले आहे? याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए IIT दिल्ली, ऑप्शन बी IIT कानपूर, ऑप्शन सी IISc बेंगळुरू आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी IISc बेंगळुरू. ठीक आहे. तर प्रश्न 14वा. नुकतीच इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? याचे ऑप्शन्स आहे ऑप्शन ए S. त्रिपाठी, ऑप्शन बी विनोद गणात्रा, ऑप्शन सी अक्षमोहित कंबोज आणि ऑप्शन डी यापैकी नाही. याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी अक्षमोहित कंबोज यांची. याविषयी आपण महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. पहिला पॉईंट पाहून घेऊयात. नवीनचंद्र झा यांची SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील पॉईंट. प्रदीप सिंह खरोला हे NTA चे नवे महासंचालक बनले आहेत. पुढील पॉईंट.
गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनले आहेत. पुढील पॉईंट, मृणाल कुमार दास यांची ग्राहक विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? मृणाल कुमार दास यांची. पुढील पॉईंट, मनोज जैन यांची BELचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील पॉईंट पाहूयात मित्रांनो, संजय मारीवाला यांनी IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुढील पॉईंट, भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील पॉईंट, मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे कमांडर म्हणून नेल्सन डिसोझा पदभार स्वीकारणार आहेत. लक्ष ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचे पॉईंट. खालील प्रश्न तुमच्यासाठी. ठीक आहे, तर हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. जर कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ अगोदर पहा आणि नंतर मग ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ठीक आहे, तर प्रश्न पाहून घेऊयात. अलीकडेच T20मध्ये 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? ऑप्शन ए आहे विराट कोहली, ऑप्शन बी आहे रोहित शर्मा, ऑप्शन सी आहे मार्टिन गुप्टिल आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. ठीक आहे, चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.